प्रत्येक नवीन सकाळ आपल्याला एक नवीन संधी घेऊन येते. काल काय झालं हे बदलता येत नाही, पण आज आपण काय करतो त्यावर उद्याचं भविष्य ठरतं. चला माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्यासोबत करूया. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी ज्योती पावणे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. आजचा तुमचा दिवस खूप सुखमय, आनंदमयी आणि उत्साही जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण, तर सांगतेच आहे पुढे. पण सर्वात प्रथम आजची सकाळ खूप सुंदर आहे. अशा शांत वातावरणात दिवसाची सुरुवात झाली की मनालाही खूप प्रसन्न वाटतं. मला वाटतं दिवसाची सुरुवात जर सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवस हा छान जातो. तर जमिनीतून निघालं, याचं कुठेतरी बी पडलं असेल तर जमिनीतून आलेलं आहे हे, आणि हे जुनं होतं. आणि हे जास्वंदाचं छोटंसं झाड आहे, पण याला सध्या कळ्या काही लागलेल्या नाही आहे. आणि याच्यामध्ये दोन मिक्स आहे. हे एक पांढरा जास्वंद आहे आणि बेलाचं झाड पण आहे. आणि बघा हे पानाचं झाड, खायच्या पानाचं झाड छान थोडं उमललं आहे. पण निसर्ग आपल्याला रोज एकच गोष्ट शिकवतो. सूर्य रोज मावळतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने आशेने उगवतो. आपल्या आयुष्यातही कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा नव्याने उभं राहायला शिकलं पाहिजे. चला तर मग किचनमध्ये काय करायचं तर बघूया. चला आता दिवसाची खरी धावपळ सुरू झाली आहे. सर्वात आधी मुलींसाठी टिफिन तयार करायची आहे. दररोज एकच प्रश्न असतो, आज टिफिनमध्ये काय द्यायचं. प्रत्येक आईची हीच गोष्ट असते ना. आज ना मी भेंडीची छान भाजी बनवणार आहे, सोबत गरमागरम पोळ्या. माझा प्रयत्न असतो की मुलींना घरचं पौष्टिक आणि चविष्ट जेवण मिळावं. तुम्ही तुमच्या मुलींसाठी टिफिनमध्ये काय देता? तुमच्या काही छान रेसिपीज असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मलाही नवीन पदार्थ शिकायला आवडतात आणि करायलासुद्धा आवडतात, तर नक्की सांगा. तर मी थोडं भेंडी कशी केली ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज मी भेंडी बनवलेली आहे, पण सोबतच बघा मी आलूसुद्धा टाकलेले आहे. आलू म्हणजे थोडीशी भेंडी कमी होती आणि ती बाकीच्या लोकांना पण पुरावी आपल्या घरातल्या राहिलेल्या, त्यासाठी म्हणून आलू टाकलेला. सिंपल आणि सोपी अशी भाजी केली ती म्हणजे कांदा आलू चिरून धुवून टाकला छान, आणि कांदा आलू आणि मिरच्या आणि भेंडी ही तेलामध्ये नुसतीच शिजू दे. तर त्यामध्ये मी लसूण अद्रकाचा पेस्टसुद्धा टाकलेला. त्यानंतर चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि धण्याचं पावडर वगैरे टाकली. इकडे साईडला दूध ठेवलेलं होतं, कारण मुलीला दूध पिऊन पण पाठवायचं होतं. ती हळदीचं दूध पिते सकाळी. भाजी झाल्यानंतर पटकन पोळ्या टाकून घेतल्या. मुग्धाला छान असं हळदीचं दूध करून दिलं गरमागरम. ती ऑटोवाले अंकल आले तर शूज घालून खाली चालली गेली. आई होणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं नाही, तर प्रत्येक घासामध्ये प्रेम भरून देणं असतं. घरातील ही छोटी छोटी कामं कधीकधी खूप थकवतात, पण आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की सगळा थकवा निघून जातो. त्यानंतर मी तिला सोडायला आली, त्या झाडांना बघायला लागले. मला खूप छान आणि सुकून मिळतं या झाडांजवळ आली की, कारण खूप झाडं नाही, अगदी छोटे आणि थोडे झाडं आहे, पण मला खूप सुकून आणि आनंद देतात, प्रसन्न करतात. जुनं होतं. आणि हे जास्वंदाचं छोटंसं झाड आहे, पण याला सध्या कळ्या काही लागलेल्या नाही आहे. आणि याच्यामध्ये दोन मिक्स आहे. हे एक पांढरा जास्वंद आहे आणि बेलाचं झाड पण आहे. आणि बघा हे पानाचं झाड, खायच्या पानाचं झाड छान थोडं उमललं आहे, पण याची काळजी आहे. याला जे लावायचं आहे ते थोडं मोठं पाहिजे, तर ते आता मला बनवावं लागेल. एवढेच झाड आहे माझ्याकडे. तुळशाई घरात आली ना, भेंडीला थोडं एकदा परतवून घेतलं. त्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं राहिलं की थोडीशी चिमूटभर जाड सोप टाकायची, त्यामुळे भेंडीला चव येते आणि कुरकुरीत बनते. त्यानंतर राहिल्या तेवढ्या पोळ्या टाकून घेतल्या आणि भेंडीची भाजी तयार झाली. तर भेंडीची भाजी हलवताना खूप हळूवारपणे हलवायची, नाहीतर तुटते. त्यामुळे थोडा संयम ठेवायचा भेंडीची भाजी करताना. स्वयंपाक हा माझ्यासाठी रोजचं काम नाही, तो माझ्या कुटुंबासाठी प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. घरचं जेवण कितीही साधं असलं तरी त्यात आपुलकी आणि काळजी मिसळलेली असते, आणि तीच खरी चव असते. तर भाजी पोळी तर झाली आहे करून. तर मी अशा प्रकारे भेंडीची भाजी तयार केली आहे. दिसायला
जितकी सुंदर, जितकी छान दिसते तितकी चविष्ट पण खायला आहे. तुम्ही ही पद्धत करून पहा आणि कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांग. टिफिनचं काम झालं की आता माझी आवडती वेळ म्हणजे सकाळचा गरमागरम चहा. इलायची पावडर आणि अद्रक टाकून चहा शिजत होता, तर तोपर्यंत लहान मुलीला उठवायला आली. बघा कशी आडवी-तिडवी झोपली होती. तिला उठवलं, गरम पाणी आधीच ठेवलं होतं करायला. तिला उठवलं, गरम पाणी टाकून ती अंघोळ करायला चालली गेली. चहा केला आहे. कप बघा किती सुंदर आहे. मुलीला टिफिन करून दिला, दुसऱ्या मुलीची तयारी चालू आहे. म्हटलं थोडासा आहे वेळ 5-10 मिनिटाचा, म्हणून चहा घेऊया, म्हणून चहासाठी बसली आहे घ्यायला. माझ्यासाठी हा फक्त चहा नाही, तर दिवसातले 2-3 शांत क्षण असतात. यावेळेत मी दिवसाचं नियोजन करते. आज काय काम आहेत आणि कसे पूर्ण करायचे आहे याचा विचार करते. आणि थोडंसं तब्येतीकडे पाहून पण कामाचा विचार करते. ते थांबून करायचे की करायचे त्या पद्धतीने. तर तुम्हाला सकाळचा चहा आवडतो का? आणि त्याची चव आवडते का? चहा आवडतो की कॉफी आवडते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कधी-कधी आयुष्यात आनंद शोधण्यासाठी मोठ्या-मोठ्या गोष्टींची गरज नसते. गरमागरम चहाचा एक कप, सकाळची शांत हवा आणि मनातला सकारात्मक विचार एवढंसही पुरं असतं. शाळेत निघून गेलेल्या होत्या, तर मग चला म्हटलं आता थोडा वेळ स्वतःसाठी काढूया. सकाळच्या चालण्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात. चला माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला. माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो सुद्धा, घरातील कामं कितीही असली तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी मॉर्निंग वॉक म्हणजे फक्त चालणं नाही, तर मन शांत करण्याची आणि स्वतःशी संवाद साधण्याची वेळ आहे. दररोज 20 ते 30 मिनिटं चाललं की शरीर हलकं वाटतं आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. तुम्हीही रोज चालता का? किती वेळ चालता? कमेंटमध्ये नक्की सांगा. पण माझं एकच म्हणणं आहे की आपण दिवसभर सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घ्यायला तितकेच महत्त्व देत नाही. पण द्या. स्वतःसाठी दिलेले काही जे क्षण असतात ते उद्याचा संपूर्ण दिवस सुंदर बनवत असतात. आणि आयुष्यात कितीही धावपळ असली तरी हसणं कधी विसरायचं नाही. चला तर वॉक केल्यामुळे थकल्यासारखं वाटतंय, तर भूक लागली पण आहे. तर नाश्त्यासाठी आज साधा पण सगळ्यांना आवडणारा असा मी उपमा बनवणार आहे. तर माझ्या घरी सगळ्यांनाच उपमा आवडतो आणि कारण की तो पटकन आणि पटकन लवकर बनतो आणि पौष्टिक पण आहे. स्वयंपाक करताना मी नेहमी प्रयत्न करते की पदार्थ साधे असावेत आणि चव आणि प्रेम भरपूर असावं. तर नाश्त्यामध्ये मी उपमा बनवताना अगदी सोप्या पद्धतीने बनवते की तेलामध्ये मी जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि शेंगदाणे थोडे टाकले. त्यामध्ये रवा मिक्स करून तेलामध्ये थोडा वेळ होऊ दिला. इकडे गरम पाणी करायला टाकलेलं होतं, तेच गरम पाणी त्यामध्ये सोडलं, ज्यामुळे गरम पाण्याने लवकर रवा शिजतो आणि मऊसूतसुद्धा होतो. घरातला नाश्ता म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर कुटुंब एकत्र बसून काही क्षण घालवण्याची संधी असते. वाटतं घरातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे एकत्र बसून घेतलेलं जेवण किंवा नाश्ता. एकमेकासोबत घालवलेला वेळ म्हणजेच खूप मोठी संपत्ती आहे. तर अशा प्रकारे माझी उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली, आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. त्यानंतर उपमा अशा पद्धतीने बनवता येतो, वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो, आणि तुम्हाला कसा बनवता ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मी बनवलेला उपमा कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटते आणि आवडली असेल तर नक्की सांगा. आणि आशा करते मी बनवलेला उपमा हा छानच असणार. चला तर आता पुढची तयारी आहे घराची साफसफाई. स्वच्छ घर म्हणजे प्रसन्न मन. प्रत्येक स्त्रीला हे स्वच्छ आणि नीटनेटकं घर खूप आवडतं. तसंच मलाही स्वच्छ आणि नीटनेटके घर खूप आवडतं. घर स्वच्छ असेल तर मनही हलकं आणि प्रसन्न वाटतं. काम तर रोजचेच असतात, पण ते हसतमुखानं केलं किंवा थकवा कमी जाणवतो. आणि तेच जर आपण जड मनाने किंवा कंटाळवाणीपणाने केलं तर तेच काम हे खूप जड वाटायला वाटतं आणि जीवावर येतं करायला. तर तुम्हालाही घर स्वच्छ ठेवायला आवडतं का? तुमची एखादी खास क्लिनिंग टिप असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ज्यामुळे मी पण लवकर माझे काम आटपू शकेल. आणि तुम्ही पण बघा मी कशी माझ्या घरची स्वच्छता किंवा कशी साफसफाई करते. तर घर सांभाळणं म्हणजे फक्त काम करणं नाही, त्या घरात
प्रेम, आपुलकी आणि आनंद जपणं आहे. दिवस संपताना जर मनात समाधान असेल, तर तो दिवस यशस्वी झाला असं मला वाटतं. आपण प्रत्येक दिवस परिपूर्ण बनवू शकत नाही, पण प्रत्येक दिवस मनापासून नक्की जगू शकतो. कारण हे घरातील काम हे का स्त्रीचं तर असतेच असते, पण तिने केलेली क्लिनिंग, स्वच्छता त्यामुळे जी घरात प्रसन्नता येते, ती फक्त एका स्त्रीलाच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते घर प्रसन्न वाटतं. स्वच्छ केलेलं घर हे कुणाला नाही आवडणार, प्रत्येकालाच आवडते. हे बघा मुलं जेव्हा जातात माझे तर इतकं सगळं पसारा करून चालले जातात आणि ते आवरता आवरता मला कधी वेळ होतो मलाही कळत नाही. तर हे सगळं एक एक वस्तू पहिले आधी उचलून पलंगावर ठेवणे, मग त्याची घडी घालणे आणि मग ते अलमारीत लावणे. या सगळ्या गोष्टीला किती वेळ चालला जातो हे मलाही कळत नाही. तर त्यावेळेस मी जे माझं कुठलेही मंत्रस्तोत्र असेल किंवा मग नाहीतर आवडीचे गाणे लावून देते मोबाईलवर. ते ऐकत-ऐकत हे असे कामं करत असते. कारण कामं करताना पण आपल्याला कधी सोबत असावी असं वाटते. कारण बोलता-बोलताना कामं कधी संपतात कळतसुद्धा नाही. पण आता प्रत्येकजण आपापल्या कामी गेलेलं असतं. मुली शाळेत गेलेल्या असतात, मिस्टर ड्युटीवर गेलेले असतात. मग त्यावेळी गाणे ऐकत-ऐकत मी माझे कामं फिनिश करत असते. पण आता बघा साफसफाई झाली, गादी उचलून झाल्या, सगळ्या झाल्या, पण झाडायचं होतं. तर माझं कसं आहे, ज्या दिवशी बाई येत नाही त्या दिवशी मी अशी काटेकोरपणे झाडून घेते. मग ते आपल्या टोंगळ्याला त्रास होतो आहे का, काय होतं आहे, काही घेणदेण नसतं मला. पण मला तिथनं झाडायचं आहे, ते पूर्ण साफ करायचं आहे, हेच माझ्या डोक्यामध्ये असतं. त्यामुळे मग मी वाकून आणि काय ते माझ्या पद्धतीने जेवढं होते तेवढ्या चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते. कारण की रोज कसं ताई येतात, त्या झाडून जातात, आपलं वरवर पुसतात आणि जातात. आणि यासाठी बाई ठेवावं लागते, कारण आपलं सध्या पायाच्या टोंगळ्यामुळे म्हणा किंवा मला थोडंसं खूप काही कमतरता आहे शरीरामध्ये. B12ची कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे. त्यामुळे कामाला काही गोष्टीला त्रास होतो. काम केलं की थकल्यासारखं होते. मग लगेच झोपायला पाहिजे, असं सगळं होऊन जाते. त्यासाठी मी त्या ताईंना ठेवलेलं आहे, ज्या मला कामात मदत करतात आणि त्यामुळे कामंसुद्धा लवकरात होऊन जातात. आणि ज्या दिवशी आल्या नाही त्या दिवशी आपल्याला डीप क्लिनिंग पण करायला मिळते छान अशी. जिथनं नाही करायचं तिथनं करून टाकतो आपण आणि छान अशी स्वच्छता करायला मिळते. मग छान मी झाडझूड केली, त्यानंतर पोछा मारून घेतला वायफरनी आणि ती रूम समजा क्लीन करून टाकली. त्यानंतर सगळे कामं नाही, फक्त ती रूम साफ झाली, पाणी गरम झालेलं होतं. त्यानंतर मग मी आणि मला कसं साफसफाई करताना थोडासा कचरा नाही चालत. मग ते बघा थोडंसं मला केस दिसलं असेल ना, तर मी त्या ड्रेसच्या हवेने त्याला बाहेर पाठवून दिलं. अशा पद्धतीचे मला क्लिनिंग पाहिजे असते. तर मग ते सगळं झाल्यानंतर मी अंघोळ करायला गेले. आमच्या बेडरूमची साफसफाई झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून आली, तर जे देवरूम आहे त्यामध्ये, तर तिथे माझा ट्रायपॉड आहे मोठा घेतलेला, बघा पण कसा तुटला आहे. असून पण काही कामाचा राहिलेला नाही, सगळं त्याचं नुकसान झालेलं आहे. जास्त दिवस झाले नाही आणून, सहज म्हणजे महिने झाले असेल. तर ते मेन जो मोबाईल लावण्याचं ठिकाण आहे तेच तुटलेलं. तर मग तिथे सोफ्यावर जे कवर धुतलेले होते कालचे, त्याच्या घड्या करायच्या ठरवल्या होत्या. कारण की आता पूजा पण करायची नव्हती आणि मग त्या घड्या करून करायचं ठरवलं. पण एक आहे की आपण सगळे कामं व्यवस्थित करतो, सगळं करतो, पण पूजा केली नाही की एक अधुरं असल्यासारखं वाटतं. काहीतरी म्हणजे अपूर्ण आहे असं वाटतं. कारण पूजा झाली की एक मनाला शांती, एक वेगळं सुकून, आनंद, प्रसन्नता मिळते. पण चला असो, काही हरकत नाही. जे स्त्रियांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळेच खूप काही गोष्टी घडतात पण. त्यामुळे असो, जे काही असतं ते चांगलंच असतं. त्यामुळे
तर मग थोडं किचनचं काम राहिलं होतं, कारण भेंडीची भाजी सकाळी केली, पण भेंडीची भाजी मिस्टरांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी दाल फ्राय करायला घेतली होती. त्यासाठी कांदा, मिरची कापलेली, त्यामध्ये सर्वात प्रथम मी जिरं, मोहरी, मेथीदाणा आणि जिरं, मोहरी, मेथीदाणा, कढीपत्ता आणि सर्वात महत्त्वाची माझ्यासाठी थोडीशी चिमूटभर सौंफ आणि त्यानंतर मग कांदा सोडला, थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या सोडल्या, टमाटर सोडली, त्यानंतर लसूण अद्रकाचा पेस्ट, तिखट, हळद, जिरं पावडर, धने पावडर आणि हलकंसं मीठ, जेणेकरून कुठलीही जे आपण कांदा टाकला आहे, मिरच्या टाकल्या, लवकर ते शिजायला हवं त्यासाठी. नंतर मीठ हे सर्वात शेवटी मी चवीनुसार टाकत असते. ते छान मसाले तेलामध्ये होऊ दिले आणि छान शिजल्यानंतर मग जी डाळ होती ती डाळ सोडली. डाळीला छान असं मोकळं असं केलं त्या मसाल्यांमध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी सोडलं थोडंसं आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं. मीठ टाकल्यानंतर अजून थोडंसं पाणी सोडलं, कारण घट्ट झालं होतं आणि मग त्यानंतर टाकायची होती कोथिंबीर फक्त. तर इकडे बघते तेलाचा जो आणला होता काचेचा एक बॉटल, त्याचा जो रबर असतो ना आतमध्ये बॉटलमध्ये, तोच तुटलेला. त्याच्यामुळे ना तेल पडायला प्रॉब्लेम जायचा. तर ती बॉटल आता कामातनं गेली आहे. तेल तेवढं भरून ठेवलं होतं, ते पण आता काढून घ्यावं लागणार होतं. त्यानंतर सगळं झाल्यानंतर गॅस ओटा पुसायला घेतला. छान असा गॅस ओटा मी निरम्याने पुसल्याशिवाय मला चकचकीत दिसत नाही, कारण स्टीलची गॅस आहे, तर चकचक दिसली तरच चांगली वाटते ती. तर आणि मला काचेची गॅस जी आहे ती म्हणजे आवडत नाही. कधी फुटेल का होईल त्याच्यावर पडलं तर याची भीती असते. याची काही भीती नसते. तर म्हणून मग गॅस ओटा असा छान असा पुसून घेतला, इकडनं तिकडनं स्वच्छ असा. म्हणजे गॅस माझं कसं चकचकीत जेव्हा दिसेल तेव्हाच चांगलं वाटते. जास्त पाणी न वापरता कापडाचा वापर करूनच पुसायचा प्रयत्न करते, पण शेवटी पाणी हे लागतंच. छान अशी वरची टाईल्ससुद्धा पुसून घेतली आणि त्यानंतर गॅस ओटा आणि साईडचं जे बाजूचा ओटा आहे तो सुद्धा छान असा पुसून घेतला. तर माझ्या तुम्ही या जे मी लॉग बनवते त्याला तुम्ही राहता, पाहता आणि ते कसे वाटतात लॉग हे, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे व्लॉग तुम्ही बघून बघता हे कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर छान असा गॅस ओटा पुसल्यानंतर असा बघा किती छान दिसतो चकचकीत. पण हे भांडे घासले नाही काही, कारण ते भांड्यासाठी काकू येतात, तर ते भांडे काही ठेवलेले आहेत जे जवळपास काचेचे म्हणा किंवा चहा कप वगैरे मी घासून घेते आणि जे स्वयंपाक झाला होता तो साईडला लावला. त्यानंतर मागच्या रूममध्ये आली छान अशी. आता म्हटलं बसायचं शांततेनं. तर छान अशी गार हवा सुटलेली होती. वातावरण खूप सुंदर झालेलं होतं. म्हणजे पाऊस येणार होता, पण असं पाऊस पण नव्हता येणार, पण आभाळ आलं होतं की जेणेकरून येईल बा 1 घंट्यानी म्हणा 2 घंट्यानी. पानं छान हवा देऊन राहिले होते, तर खूप गार हवा वाटत होती. मला खूप छान वाटलं. मी 2-4 फोटो काढला. तशाच प्रकारे माझ्या इथे व्लॉगचा शेवट करते. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब